एक काळ होता 90च्या दशकातला. 90च्या दशकामध्ये टाटा मोटर्स ही कंपनी त्या काळामध्ये ट्रकचा व्यवसाय करायची. ट्रक मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी म्हणून टाटा मोटर्सकडे बघितलं जायचं. आता आपण सियारा वगैरेच्या सगळ्या कार्स बघतो. टाटा मोटर्स त्या काळामध्ये ट्रकची कंपनी असायची. ट्रक टाटा मोटर्समध्ये मॅन्युफॅक्चर केली जायची. देशभरामध्येच नव्हे तर जगामध्ये सुद्धा इम्पोर्टचा व्यवसाय टाटा मोटर्सचा असायचा. जगभरामध्ये टाटा मोटर्स चालायची. परंतु रतन टाटा यांना वाटलं की या भारतामध्ये आपण जसं ट्रकचा व्यवसाय करतोय त्याच धर्तीवर इथल्या भारतीयांना कमी पैशामध्ये परवडणारी आपण कार दिली पाहिजे. म्हणून 90च्या दशकामध्ये रतन टाटा यांनी इंडिका कार लॉन्च केली. आणि 90च्या दशकात इंडिका कार लॉन्च केल्याच्या नंतर रतन टाटा यांना अपयश आलं. त्याच्यामध्ये अनेक तांत्रिक बिघाड होते, अनेक काही गोष्टी चुकीच्या झालेल्या होत्या. त्याच्यामुळे लोकांकडनं त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. रतन टाटा खचले नाहीत. त्यांनी आणखी प्रयत्न केला, पण दिवसेंदिवस इंडिकाचा जो मार्केट होतं ते कोलॅप्स होत चाललेलं होतं. सगळ्या लोकांनी रतन टाटांना सल्ला दिला आणि ते रतन टाटांना वरिष्ठ अधिकारी सांगतात की आपण एक काम करूया, ही जी कार आहे, ही कंपनी जी कारची आपण इंडिका काढलेली आहे, हा प्लॅन्ट आपण विकायला जाऊ. म्हणजे ह्या कार्सच्या भानगडीत आपण पडायचंच नको, ही कंपनी विकून टाकू. म्हणजे हे जे लॉस चाललेला आहे तो लॉस आपला थांबेल. मग ठरलं, टाटा मोटर्सनं ठरवलं की आता इंडिकाचा प्लॅन्ट विकून टाकायचा. आणि त्या काळामध्ये 90च्या दशकामध्ये फोर्ड ही कंपनी त्या काळामध्ये जगावर राज्य करत होती. जगावर राज्य करणारी फोर्ड कंपनी, बिल फोर्ड त्या कंपनीचे मालक, त्यांना रतन टाटांनी विनंती केली आणि अमेरिकेमध्ये सदरची बैठक भरली. आणि बैठकीमध्ये रतन टाटांना बिल फोर्ड सांगतात की तुम्ही माहिती नसताना अल्प माहितीच्या आधारावर कार व्यवसायामध्ये कशाला आलात? तुम्ही येण्याची काही आवश्यकता नव्हती. आणि हे तुमचं प्रोडक्ट, हा तुमचा प्लॅन्ट मी विकत घेतोय, मी हा प्लॅन्ट विकत घेतोय, याचाच अर्थ मी तुमच्यावर एक प्रकारे उपकार करतोय. हे बिल फोर्डनं रतन टाटा यांना सांगितलं की तुमचा हा प्लॅन्ट मी विकत घेतोय, याचा अर्थ मी तुमच्यावर उपकार करतोय. तुम्ही आज लॉसमध्ये आहात, तुम्ही डबघाईला आलात, तुमचा प्लॅन्ट संपलाय, मार्केटमध्ये तुमचं नाव शिल्लक नाही. आणि या अशा परिस्थितीमध्ये मी तुमच्यावर उपकार करतोय की हा तुमचा प्लॅन्ट मी विकत घेतोय. सगळ्या 3 तासाच्या बैठकीच्या सविस्तर वृत्तानंतर रतन टाटा यांना वाईट वाटलं. रतन टाटांनी बिल फोर्डला सांगितलं की मला हा प्लॅन्ट आता विकायचा नाही. ते भारतात परत आले, सगळ्या इंजिनियर्सला बोलावून घेतलं, सगळे इंजिनियर्स समोर आले आणि त्यांना सांगितलं की या इंडिका गाडीवरती आणखी काय मॉडिफिकेशन्स करावे लागतील, आणखी काय याच्यावरती डिझाईनमध्ये बदल करावे लागेल, इंजिनमध्ये बदल करावा लागेल, हा सगळा प्रयोग तुम्ही करा. आणि आता टाटा मोटर्समध्ये इंडिका कंपनी आपल्याला विकायची नाही, तर हिला भरारी घेऊन देशभरामध्ये जायचंय, अशी व्यवस्था तुम्ही तयार करा. सगळे इंजिनियर्स कामाला लागले. आणि सगळे इंजिनियर्स कामाला लागल्याच्या नंतर 2000 दशकाच्या काळामध्ये, त्या काळामध्ये इंडिका V2 लॉन्च झाली. ती जगभरामध्ये, देशभरामध्ये प्रचंड गाजली. आणि अनेक आपल्याकडे म्हणतात की कर्माचे फळ फिरतात उलटे. ज्या वेळेला फोर्ड कंपनी 2008च्या सालामध्ये डबघाईला आली, आपण 2 कंपनीचे नावं सगळ्यांनी ऐकले असतील. एक आहे लँड रोवर आणि दुसरी जॅग्वार. आता या कंपनी म्हणजे ही फोर्डची कंपनी होती, लँड रोवर आणि ही कंपनी. मग एक काळ होता की टाटा मोटर्सकडे कोलॅप्स होत असल्यामुळं टाटा मोटर्सला पर्याय नव्हता की ही कंपनी विकावी लागत होती. आणि टाटा मोटर्स अमेरिकेत गेलं तर फोर्डच्या मालकानं टाटा मोटर्स म्हणजे रतन टाटाचा अपमान केला आणि सांगितलं की तुमची कंपनी मी विकत घेतोय, याचा अर्थ मी तुमच्यावर उपकार करतोय. रतन टाटांचा अपमान झाला. रतन टाटा बाहेर निघून आले आणि त्यांनी सांगितलं की आता आपल्याला कंपनी विकायची नाही, तर ही कंपनी वाढवायची आहे. 2008चं साल लागलं. रतन टाटांनी उभा केलेली टाटा मोटर्स कारचा प्लॅन्ट जगभरामध्ये चालायला लागला. आणि फोर्डमध्ये त्यावेळेस आर्थिक सावट आलं. आणि जॅग्वार आणि लँड रोवर ह्या 2 ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या फोर्डनं उभ्या केल्या होत्या त्या त्यांना विकाव्या लागत होत्या. त्यांनी जगभरामध्ये आव्हान केलं, पण त्या आव्हानाला कुणीही प्रतिसाद दिला नाही. आणि भारतातून रतन टाटा नावाचा माणूस बिल फोर्डला पत्र लिहून सांगतो, मी तुमची कंपनी विकत घ्यायला तयार आहे, कम हिअर. अमेरिकेतून सगळी फोर्डची लोक भारतात आली.
आणि भारतात आल्याच्या नंतर त्या काळामध्ये 9,800 कोटीला रतन टाटा यांनी ही फोर्डची जॅग्वार आणि लँड रोव्हर या 2 कंपनीज विकत घेतल्या. आता रतन टाटांचा ज्या फोर्डने अपमान केला तो ज्यावेळेस रतन टाटांच्या दारात परत आला त्यावेळेस साहजिक रतन टाटा म्हणले असते, आ गई ना टाइम तुम्हारे पे भी, मैंने स्टेटस रखा था पहिले, घूमकर मेरी तरफ एक दिन आना ही है, असं म्हणले का रतन टाटा? किंवा अपमान झाला मग असं म्हणले का, मैं वो इंसान हूँ एक बार तुमसे मिलने आया तो वापिस फिर कभी नहीं आता, असं म्हणले का रतन टाटा? 9,800 कोटींना रतन टाटांनी तो प्रोजेक्ट विकत घेतला आणि विकत घेऊन रतन टाटांना कडे बघून तो बिल फोर्ड माफी मागतो आणि सांगतो की माझी चूक झाली की मी त्यावेळेला मी तुमचा अपमान केला, मी तुमचा अपमान करायला नव्हता पाहिजे. म्हणजे या सगळ्या विषयामध्ये बिलीव्ह युअर सेल्फ म्हणजे काय? रतन टाटांचा अपमान झाला. अपमान झाल्यानंतर अपमानामध्ये माणूस जास्त दुखावतो, तेवढाच आक्रमक होतो, तेवढाच दुःखी होतो. पण रतन टाटा ती सगळी एनर्जी पॉझिटिव्ह वेमध्ये घेतात आणि जी कंपनी विकायला जाईल ती कंपनी परत उभा करतात आणि ती कंपनी परत उभा करून या देशाच्या कार मार्केटमध्ये भवितव्य मोठं नाव उभं करतात. आणि वेळ अशी येते की ज्या फोर्डनी त्यांचा अपमान केला ती फोर्ड कंपनी मात्र रतन टाटांच्या पायावरून पडून सांगते की आमचा प्रोजेक्ट विकत घ्या. 9,800 कोटीला रतन टाटांनी प्रोजेक्ट विकत घेतला. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला एकच सांगायचं आहे की अपयशाला, अपमानाला आपण यशाने उत्तर दिलं पाहिजे. कुणी तुमचा माझा अपमान केला, मग अरे माझा त्यानं अपमान केला त्याच्यावर चिड परत रिॲक्शन नो. तुम्ही तुमच्या यशानं त्याला उत्तर देणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे आणि अपयशाला खऱ्या अर्थानं ताकद म्हणून बघितलं पाहिजे.